त्याने केला नाही. लक्षात घ्या, जे मिळालं त्यामध्ये आपण समाधान मानायचं, जे मिळालं ते खायचं. एवढंच नाही, खाण्याच्या अगोदर भगवंताला तो नैवेद्य दाखवत होता. भगवंताला काय दाखवत होता? नैवेद्य. त्याचं जे गाव होतं ते पोरबंदर सांगितलं एका ठिकाणी. काय गाव होतं तिथं? पोरबंदर. आला का लक्षात? तिथं तो राहत होता. विद्वान होता, सर्व काही त्याच्या जीवनामध्ये होतं, पण त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्यता होती. दरिद्रता फार होती. अठरा विश्व दारिद्र्य. आता ज्या घरामध्ये दारिद्र्य आहे, म्हणजे अन्नधान्यच नाही, तर त्या घरात उंदीर तरी येतील का? उंदीरही फिरकून पाहत नाही, अशी त्याची परिस्थिती होती. बरं, त्याने कोणा कशाचा लोभ धरला नव्हता. जे मिळालं ते घ्यायचं. पण घरी आल्यानंतर जेवण करत असताना त्याच्या जीवनामध्ये नियम होता, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तू जेवण करत नव्हता. आपल्या जीवनामध्ये आहे का तसं? ज्याच्या जीवनामध्ये असेल तो भाग्यवान. त्याचा रोजचा नियम होता, जेवण करायच्या अगोदर तो देवाला नैवेद्य दाखवायचा, नंतर आपण खायचं. आला लक्षात? माणसाच्या जीवनामध्ये नियम पाहिजे. आपल्या जीवनामध्ये नियमच नाही. काही काहीच्या जीवनात उठला की सुटला खाण्याकरता. आंघोळ बी करत नाही, तोंड बी धुत नाही, तशी चहा आधी म्हणतो मला. त्याला म्हणतो, आमची ताई म्हणते बेट्टी म्हणतात. ते काय म्हणतात? बेट्टी. अशीच चहा. तोंड द्यायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे, ते कसं नाही. अशा प्रकारे तो भगवान परमात्म्याचा भक्त होता. त्याने कशाचा लोभ? सदाचारी होता, विद्वान होता, ब्राह्मण होता. लक्षात घ्या. त्याची मुलं लहान लहान होते, घरामध्ये खायला काही नव्हतं, कपडे नव्हते. 18 मुलांनी जर काही खायला मागितलं तर आई म्हणायची, हे बघ आता मार्गशीर्ष म्हण आहे, तुझे वडील ब्राह्मण आहे, त्या बायाने बोलवलंय काही पूजा करायला, ते काहीतरी देतील म्हणे, धान्य वगैरे. मग आपल्याला तांदूळ भेटले की आपण काय करू? खिचडी करू म्हणे. पूर्वी त्याच्या टायमाला काही ते कंट्रोल बी भेटत नव्हतं भाऊ, स्वस्त धान्य भेटत नव्हतं. अशी परिस्थिती होती, काहीच नव्हतं. 18 विश्व दारिद्र्य. अशा प्रकारे मुलांनी जर जेवण मागितलं तर आई त्यांना बाबा येतील आता मग तुम्हाला जेवण देईल, ते आलतील काहीतरी, मग त्यांना पाणी पिऊन झोपवायची. कधी कधी अर्धपोटी झोपवायची. कपडे नव्हते, शाळेत जायला बघा दप्तर नव्हतं, बूट नव्हतं. अशा प्रकारची त्याची परिस्थिती. त्याच्या पत्नीजवळ फक्त एकच पातळ होतं लुगडं, ती बऱ्याच ठिकाणी फाटलेलं होतं. त्याच्या पत्नीजवळ ते पातळ होतं. थांबा बरं, अजून बोलवून किंवा आणजाय. त्याच्या पत्नीचं एकच बघा लुगडं होतं, तेही 17 ठिकाणी फाटलं होतं. तेच टिवून घालायचे, ते बघा धुवून घालायचे. अशा प्रकारे अवस्था होती, अशी परिस्थिती होती. आता राहते का? जशी परिस्थिती आहे तशी राहते का? उकरे येते भनकामध्ये 17 पडेल आहे. आलं लक्षात? तिच्या मनासारखं नाही झालं तर फार कठीण आहे. बरं जाऊ द्या. त्या 2-2 लेकराचे माया मुला सोडून निघून चालल्या, काय धंदे लावले. आलं लक्षात? जी माय मुलाला सोडून जाते ती का माय म्हणायची लायकीची आहे का? आला काय? कमीत कमी मुलाला तरी सोडून जायला ना पाहिजे ना. पण काही काही मुलाचाही विचार करत नाही. लक्षात घ्या. ती अशी होती. कारण पत्नी कोणाला म्हणतात? पतिव्रता स्त्री कोणाला म्हणतात? जी पतीच्या मना अनुसरून पतिव्रता, अनायशी आत्महिता पावेची ना. जी पतीची परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये त्याला साथ देते ती पतिव्रता. आला लक्षात? अशा प्रकारे ती आणि पतिव्रता होती. आपल्या पतिदेवाच्या इच्छेप्रमाणे सगळी ती वागत होती, जसं परिस्थिती असेल त्याप्रमाणे. गोपाल कृष्ण भगवान की. अशी तिचं नाव सुशीला. काय होतं? सुशीला. नावही सुशीला होतं, सुशील होती. कारण नावाप्रमाणे काय पाहिजे? लक्षण पाहिजे. नावाप्रमाणे काय पाहिजे? लक्षण पाहिजे. अनुसूया नाव आहे. अनुसूया काय आहे? अन म्हणजे नाही, सुया म्हणजे द्वेष. जिच्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नाही तिला म्हणतात अनुसूया. लक्षात घ्या.
अशा प्रकारे, कारण नावाप्रमाणे लक्षण पाहिजे. नाव असून चालत नाही, तसं लक्षण पाहिजे. आला का लक्षात? नाव आहे शांताबाई, पण भांडणं वाचून करमत नाही. नाव शांताबाई, मग गुपच्या पैसणार काही काही भले बडबड करत राहतात. गुपच्या बस पण बडबडच करते. नाव शांताबाई, भांडणं वाचून करमत नाही. नाव अन्नपूर्णा, काय नाव आहे? अन्नपूर्णा. पण घरात नाही अन्नाचा दाना. अन्नपूर्णा कोणाला म्हणतात? सर्वे माणसं घरून जेवण करून गेल्यावर तिच्या कमीत कमी किचन रूममध्ये 1-2 पुडी शिल्लक राहते, तिचं नाव अन्नपूर्णा आहे. म्हणजे तिथं कमी पडत नाही, ती अन्नपूर्णा. आला लक्षात? गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वामीनारायण भगवान की जय. जय स्वामीनारायण. जय स्वामीनारायण. जय जय श्री राधे श्याम. तुम्ही घातला म्हणून बरे, आमच्या गुरुदेवाने बंद केला या अर्गांना. हरी श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण भवनारायण. श्रीमन्नारायण भवतारायण. नारायण भवतारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. बद्रीनारायण श्रीमन्नारायण. बद्रीनारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायण. बद्रीनारायण लक्ष्मीनारायण. लक्ष्मीनारायण नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण भवतारायण. श्रीमन्नारायण भवतारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. चंद्र नारायण सूर्य नारायण. चंद्र नारायण सूर्य नारायण. चंद्र नारायण सूर्य नारायण. नारायण सूर्य नारायण. पृथ्वी नारायण नारायण नारायण. पृथ्वी नारायण नारायण नारायण. पृथ्वी नारायण नारायण नारायण. माता नारायण पिता नारायण. माता नारायण पिता नारायण. माता नारायण पिता नारायण. माता नारायण पिता नारायण. गुरु नारायण नारायण नारायण. गुरु नारायण नारायण नारायण. गुरु नारायण नारायण नारायण. गुरु नारायण नारायण नारायण. मुझ में नारायण तुझ में नारायण. मुझे नारायण तुझ में नारायण. मुझ में नारायण तुझ में नारायण. तुझे नारायण तुझ में नारायण. सब में नारायण नारायण नारायण. तुझ में नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण भवतारायण.
नारायण भवतारायण स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण भगवान पंढरीनाथ भगवान श्री स्वामीनारायण मंदिर भुसावळ येथील सद्गुरू शास्त्री योगेंद्र प्रसाद दासजी आणि स्वामी माधव स्वरूपदासजी आपल्या या ज्ञानयज्ञामध्ये कथायज्ञामध्ये आणि स्वइच्छेने बघा या ठिकाणी भेट देण्याकरता आलेले आहे. म्हणून आमचे बघा राजेंद्र भंगाळे यांच्यातर्फे त्यांचं मी स्वागत करतो, त्यांना दंडवत घालतो की तुम्ही आमच्या मंडपात येऊन आमचा मंडप हा पावन केलेला आहे. आलं का लक्षात? अशा प्रकारे स्वामी आणि या ठिकाणी आलेले आहे म्हणून तुम्ही सत्कार केला ना, दर्शन घेतलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा. स्वामी नारायण भगवान की जय. बघा अशा प्रकारे संत आले घरातोची दिवाळी तुका म्हणे आले घरातोची दिवाळी या ठिकाणी आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं बघा सप्ताह सार्थकीला लावलेला आहे. सर्वांना बघा ते या ठिकाणी येऊन आणि 2 शब्द आता बघा बोलतील अशी मी त्यांना इच्छा बघा एक प्रार्थना करतो की 2 शब्द त्यांनी या ठिकाणी सांगावे. आपली सुदामदेवाची कथा चालू आहे, लक्षात घ्या. नंतर आपण 5-10 मिनिटांनी ती सुदामदेवाची कथा मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणून मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी काहीतरी उपदेशपर आपल्याला आणि 2-4 शब्द 10 मिनटं बघा काहीतरी ज्ञान द्यावं. वामे यस्य स्थिता राधा श्रीश्च यशास्ति वक्षसि वृंदावना विहारं तं श्रीकृष्णं हृदि चिंतये. ग्रंथाचे आराध्य इष्टदेव भगवान श्रीकृष्णचंद्र नारायण सुंदर श्रीमद भागवत रूपी कथा गंगेचं आपल्याला पान करवणारे वक्ता महोदय हरिभक्तपरायण संजय महाराज ज्यांच्या षष्टीपूर्ती निमित्ताने या श्रीमद भागवत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे असे परमभक्त श्री राजेंद्र मुरलीधर भंगाडे आणि सर्व भक्तगण सर्वांना जय स्वामीनारायण. जय स्वामीनारायण. भक्तांनो, सुंदर श्रीमद भागवत कथेचं आपण पान करत आहोत. कथा तुम्ही ऐकली आहे. कथाच्या महात्म्यामध्ये शौनकांनी सूतजी यांना एक प्रश्न केला होता. कथा तर आम्ही भरपूर ऐकल्या, कारण नैमिक शारण्यामध्ये जो यज्ञ प्रारंभ केला होता ज्ञान यज्ञ, तो केवळ श्रीमद भागवताचाच न होता, व्यासकृत सर्व शास्त्रांचा तो यज्ञ होता. आणि त्यांच्या शेवट श्रीमद भागवताची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस शौनक यांनी प्रश्न केला आहे की आम्हाला कथासार तुम्ही ऐकावा. कथासार काय असेल की जो ऐकल्याने दुसरं काहीच मग ऐकण्याचं राहणार नाही आहे. तर लक्षात घ्या बरोबर. कथा तुम्ही ऐकली आहे, परंतु मी जे सांगतोय ते समजण्यासारखं आहे. आता त्यांनी असा का प्रश्न केला
की जे ऐकल्यानंतर दुसरं काही ऐकायचं राहणार नाही. बाकी आपण तर एवढं ऐकतो ऐकतो तर भरपूर, परंतु करतो काय? काहीच नाही. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, अशी गोष्ट आपली आहे. तर आता हे सर्व गोष्ट कुठे आहे? दुसऱ्यासाठी आहे, दुसऱ्या संदर्भासाठी आहे. परंतु ज्यावेळेस शास्त्र आपल्याला सांगतं, म्हणजे त्यावेळेस मनाचं ऐकायचं नाही आहे, त्यावेळेस शास्त्राचं ऐकायचं आहे की शास्त्र आपल्याला काय मार्ग दाखवत आहे. कारण हमेशा शास्त्राचा मार्ग हा जीवात्म्याच्या कल्याणासाठीचा असतो. जीवात्म्याचं कल्याण हे कशामध्ये राहिलं आहे? जीवात्म्याचं श्रेय फ्रेय हे कशामध्ये राहिलं आहे? हे शास्त्रांसारखं दुसरं कोणी समजू शकत नाही. म्हणून शास्त्राने आपल्याला जी आज्ञा दिली आहे ती आज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये पाळावी. कारण संत पुरुष महापुरुष शास्त्र आपल्याला असं समजवितात की धर्म हा मनुष्याला सुखकारक आहे, सुख करणारा आहे. की जो मनुष्य धर्ममयी जीवन जगणारा आहे, शास्त्राच्या अनुसार जीवन जगणारा आहे, त्या मनुष्याला हमेशा सुख राहत असतं. स्वच्छंदी मनुष्य हा कधी सुखी वाटत असतो, परंतु कायमस्वरूपी सुखी राहत नाही. एवढं लक्षात घ्या. आपण कित्येक वेळ गोष्ट करत असतो की बघा, तो एक मनुष्य आहे, तो पापाचार करतो आहे, परंतु तरी सुद्धा केवढा सुखी आहे, केवढे वैभव भोगवतो आहे. आणि आपण परमेश्वराच्या मार्गावरती चाललो आहे, परमेश्वराच्या मार्गावर चालून सुद्धा आपल्याला एवढी सुख समृद्धी वैभव नाही आहेत. मग जो भगवंताचा होतो, भगवंताचा आश्रय घेतो, तर मग काय त्याला दुःखच असतं का? नाही, तशी गोष्ट नाही आहे. अरे परमेश्वराचा आश्रय ज्याने घेतला म्हणजे त्याला काहीच बाकी राहत नाही. सुख शांती समृद्धी सर्व परमेश्वराच्या चरणांमध्ये आहेत. एक समजण्यासारखा प्रसंग आहे, खाली समजण्यासारखा आहे. काही काही तार्किक त्याच्यामध्ये विचार करण्यासारखा नाही, परंतु समजण्यासारखा आहे. असा आहे की एक वेळ परमेश्वराने मानवाला बोलवलं, मानवाला सांगितलं की बा तुला काय हवं आहे? तर मनुष्याने सांगितलं की प्रभू मला हे हवं आहे. चालते दिलं. राहण्यासाठी चांगलं घर दिलं, फिरण्यासाठी तर वाहन दिले. एक एक याचना तो करू लागला. एक एक याचना अनुसार परमेश्वराने त्याला भरपूर काही दिलं. परंतु परमेश्वराच्या हातातून एक वस्तू अशी होती, ते पडून गेली. आणि पडली तर परमेश्वराने काय केलं? त्याला आपल्या पायाखाली दाबून ठेवली. जसं की एखाद्या वेळेस मार्गाने चालता चालता जर 5 रुपयाचा 10 रुपयाचा शिक्का पडला तर आपण काय करतो? त्याला पायाखाली दाबतो आणि मग धीरेस्कन मग नंतर उचलतो. एकदम घेत नाही. आता परमेश्वराने ते वस्तू आपल्या चरणांच्या खाली दाबून ठेवली. शेवट मानवाने सर्वच काही मागितल्यानंतर दिल्यानंतर एक वस्तू जे पडलेली होती ते सांगितलं की प्रभू आता ही द्या. भगवान म्हणतायत ती तशी मिळणार नाही. बरं काय आहे ते तर सांगा. तुमच्या चरणांच्या खाली काय आहे असं? तुम्ही मला भरपूर काही दिलं, परंतु अशी कोणची वस्तू आहे की तुम्ही तुमच्या चरणांच्या खाली दाबून ठेवली आहे? ते परमेश्वर म्हणतायत की बघ, दाबलेली वस्तू अशी आहे की सांगण्यासारखी नाही आहेत, अनुभवण्याची आहेत. नाही प्रभू मला सांगा काय आहे? भगवान म्हणतायत ठीक आहे. आता याने खूप काही आग्रह केला आणि त्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की बघ, माझ्या चरणांच्या खाली जी वस्तू आहे तिचं नाव आहे शांती. शांती म्हणजे कोणी बाई नाही बरं का? नाही तर म्हणतात शांताबाई. शांती म्हणजे आनंद सुख. जे आनंद परमेश्वराच्या चरणांमध्ये आहे तो आनंद जीवात्म्याला अन्यत्र कुठेही प्राप्त होत नाही. सांगण्याची ही गोष्ट आहे.
की अशा शास्त्रांच्या माध्यमातून आपल्याला खरोखर स्व आनंदाचा अनुभव आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामध्ये आजचे जे यजमान आहेत राजेंद्र मुरलीधर भंगाडे, मी वाचली पत्रिका, षष्टीपूर्तीनिमित्त 60 वर्ष पूर्ण झाले आपल्या जीवनाचे. त्यांनी विचार केला की ह्या सुंदर आयोजन करावं, कथा ऐकावी आणि अनेकांना ऐकवावी. खरोखर धन्यभाग्याची गोष्ट आहे आणि अतिशय पुण्याची गोष्ट आहे. कारण गोष्ट अशी असते की बघा, मनुष्याजवळ पैसा आला, एखाद्याचा जन्मदिवस असला काही असलं तर एखाद्याला असं वाटतं की आपण हे पार्टी करू, टमक करू, ढमक करू, काही सर्व करू, धांग धितांगाने भरपूर करत असतो. आता त्या सर्व गोष्टी एक अमुक वेळेला अशा असतात की करतो खरी, परंतु त्याच्या माध्यमातून कधी कधी तो पापाचार सुद्धा करत असतो. आता कित्येक वेळा आपल्याला ऐकायला मिळतं मोठी पार्टी करतायत, पार्टीमध्ये काय असतं सुगडं, न खाण्यासारखं, न पिण्यासारखं, न बघण्यासारखं असं असतं. आता तिथे करायला काही चांगलं जात असतो, परंतु होत असतं पापाचार. परंतु यांना हा चांगला एक विचार आला की भागवताची कथा आणि त्या कथाच्या माध्यमातून स्वतःचं कल्याण तर होईल, परंतु अनेकांचं कल्याण सुद्धा होणार आहे. खरोखर एक वेळ आपण ताळीनाद त्यांच्यासाठी करा की त्यांना हा संकल्प झालाय आणि त्यांनी संकल्पाला परिपूर्ण केलाय. परमेश्वराची, पूर्वजांची, आईवडिलांची कृपा असली म्हणजेच असा संकल्प हा परिपूर्ण होत असतो. बाकी मी आधी सांगितलं त्याप्रमाणे धन तर असतं, परंतु धनातला वापरण्यामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहेत आणि जसे वापरू त्या अनुसार त्याचं फळ सुद्धा राहिलेलं आहे. 100 रुपये एखाद्या लहान्या मुलाला दिले, परंतु तो त्याचं काय करेल, त्याचं कशामध्ये वापरणार हे महत्त्वाची गोष्ट असत असते. 100 रुपयाची गोष्ट महत्त्वाची नाही आहे. त्याच प्रकारे यांनी आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये जो निर्णय घेतला आणि खरोखर हे सुंदर आयोजन उभारलं, पुण्याईचं कार्य केलं, धन्यवादला पात्र आहे. भगवान श्रीहरी यांच्या चरणी, भगवान स्वामीनारायण यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं उर्वरित जे आयुष्य हे पुनः परमेश्वराच्या भक्तीने, सुख समृद्धी, शांतीने, आनंदाने जावो, एवढं सांगून माझ्या 2 शब्दांना विरवतो. अस्तु. जय स्वामीनारायण. स्वामीनारायण. म्हणा सर्वांनी जय स्वामीनारायण, जय स्वामी, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण. स्वामीनारायण भगवान की जय. जय श्री राधे पंढरीनाथ भगवान की जय. वा, स्वामी येऊन या ठिकाणी आणि 10 मिनिटात का होईना आपल्याला सुंदर असं योग्य त्यांनी आणि ज्ञान दिलेलं आहे, म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक. आपली कथा चालू आहे सुदामदेवाची. सुदामदेव